पिता पुत्र पवित्र आत्मा यांचं नावे आमेन. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. हालेलुया. प्रियानो, थोडे लोक जगामध्ये आहेत ज्यांना परमेश्वराने परवानगी दिलेली आहे तुझा चाल करायला. हालेलुया. बायबलचा खूप आनंदाचा कारण असलेल्या एक व्यक्ती आहे दावीद राजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीद राजाच्या संबंधामध्ये आपण पाहतो. हालेलुया. दावीद राजाचा मुलगा अब्सलोम दावीद राजाला शिवी देत आहे. तोंडात देत आहे ते सगळे खरं बोलत आहे. एवढे की ऐकत बसणाऱ्या लोकांना वाईट वाटते. ऐकत बसणारे लोक सांगत आहे आम्ही एक शब्द बोला आम्ही त्याला ते कापून टाकतो. हालेलुया. तरी दावीद राजाने बोललं नाही त्याला कापून टाका. दावीद राजाने सांगितलं, हालेलुया, हा माझा मुलगा मला शाप देत आहे, मला शिवी देत आहे. ते ऐकून एखाद्या वेळी देव परमेश्वर माझ्यावर दया दाखवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, कोणतरी तुमच्या मागे लागले, तुम्हाला त्रास देत आहे, प्रमाणापेक्षा जास्त जर तुम्हाला त्रास देत आहे. हालेलुया. दावीद राजाचे हृदय तुम्ही पाहू शकताय. दावीद राजाने जे शब्द बोलले तुम्ही पण बोलू शकताय. हालेलुया. तो बोलू दे, ती बोलू दे, पाहिजे तेवढे ती बोलू दे. परमेश्वर माझ्यावर दया करू दे, माझ्या पापाची क्षमा करू दे. हालेलुया. जे कोणी नम्र होत आहे त्यांना एक आशीर्वाद मिळत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गावातील कोणतरी शिवी देत आहे, तुम्ही पण रस्त्यावर उतरून उभे राहून शिवी दिली तर हालेलुया तिकडे काही फायदा होईल? हालेलुया. जर कोणतरी शिवी देत आहे तर तुम्ही ज्या व्यक्तीने शिवी दिली आहे त्या व्यक्तीसाठी येशूकडे प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी एका गावामध्ये होतो. हालेलुया. मी तिथे भाड्याची एक खोली घेतली. हालेलुया. अनेक लोकांनी मला बोलले, फादर बेनी तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलेला आहे, हे भांडखोर लोकांची जागा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे भांडखोर लोकांची जागा आहे. इथे सगळे लोक फादर रात्रंदिवस मानतात. हालेलुया. गेल्यानंतर मला कळालं सत्य सत्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या बरोबर प्रार्थना करणारा एक 3-4 तरुण मुलं होते. हालेलुया. आम्ही आराधना करायला बसतो तेव्हा यांचा भांडण, शिवीगाळ, मारामारी चालू होणार इकडे तिकडे. हालेलुया. प्रार्थनेच्या मध्ये जेव्हा आमच्या ध्यानात येत आहे असे काही चालू झाले. हालेलुया. आम्ही छोटीशी सुधी करून येशूला सांगायचो, येशू हे जे चालू आहे आम्ही तुला समर्पण करतो. हालेलुया. आम्ही एक 5 मिनिट सुधी करायच्या अगोदर आम्हाला कळणार तिकडे जे चालू आहे ते बंद झालेलं आहे. कारण काही आहे थिअरी डोक्यात पाहिजे. कारण काही आहे रोमकरास पत्र 12वा अध्याय 4 आणि 5वं वचन. तिकडे काय लिहिलेलं आहे? काय लिहिलंय तिकडे?
कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचा कार्य एकच नाही. तसेच आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. आपण प्रत्येक जण एकमेकांच्या शरीराचे अवयव असे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या सत्याचा जाणीव तुमच्या हृदयात आहे आणि तुम्ही जेव्हा परमेश्वराकडे तुमचा हात पुढे करत आहे, परमेश्वर तिथे काय विचार करणार. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. परस्पर आपण संबंधित आहोत. हालेलुया. 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 हे सत्य नवरा बायको यांच्या संबंधामध्ये 100% खरं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. एक ताई तिकडच्या प्रिन्सिपल मॅडम होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नवरा बायको दोघे मला भेटायला आलेला आहे. बाकी भरपूर लोक आहेत. हालेलुया. लोक रांगेत काउन्सिलिंगला थांबलेला आहेत. हालेलुया. तेव्हा त्या मॅडम माझ्याकडून माझ्याबरोबर बसून बोलले. काउन्सिलिंग झाल्यावर पुढे गेली. हालेलुया. त्यानंतर तिच्या नवऱ्या पाठीमागे आले. नवऱ्याने सांगितलं, फादर बेन्नी, तुम्ही मला काउन्सिलिंग द्यायच्या अगोदर माझ्या बायकोला बोलून घ्या. हालेलुया. मी त्यांना विचारलं कशाला. त्यांनी झालं, ते पुढे गेले. त्यांनी तर नाही पाहिलं, तू माझ्याशी जे काही बोलत ते माझं बायको ऐकायला पाहिजे. हालेलुया. तिला पण बोल. दोघांच्या आपसात खूप चांगला संबंध आहे. भांडण करता काहीच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तरी नवऱ्याची इच्छा, फादर माझ्याशी बोलताना माझ्या बायको जवळ पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, मी त्यांना बोलवलं. ताई येऊन बसली. हालेलुया. त्यांच्या बरोबरचा काउन्सिलिंग बोलण्यावर झाले. येशूने एक संदेश दिला, दोघांमध्ये कोणाचा तरी शरीरातील एक मोठा गाठ देवानी आता दूर केलेला आहे. हालेलुया. मी बोलता बोलता ताईने तपासणी केली. तिने मला सांगितलं, फादर बेन्नी, सफरचंद एवढे मोठा एक गाठ माझ्या ब्रेस्ट मध्ये होते. फादर, आता ते गाठ तिकडे नाही. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या दोघांमध्ये कोणी देवाकडे असं काही मागितलं नाही. हालेलुया. मी पण नाही मागितलं. हालेलुया. नवऱ्याचं प्रेम आहे बायकोवर. नवऱ्याने प्रेमाने बायकोला जवळ ठेवले. त्यासाठी देवाने बायकोला दिलेली एक आशीर्वाद आहे. तिच्या शरीरातील एक गाठ त्या क्षणामध्ये देवाने दूर केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. 12व्या अध्यायातील 5व्या वचनामध्ये शेवटचा भाग काही आहे? आपण सर्व परस्पर एकमेकांच्या शरीरातील अवयव आहे. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, देवाने जगामध्ये निर्माण केलेल्या, सृष्टी केलेल्या सगळ्यांना भाऊ बहीण म्हणून तयार केलेलं आहे. विशेष प्रकारे नवरा बायको दोघांना परमेश्वराने एकच शरीर म्हणून जुळवलेलं आहे.
धन्यवाद यीशु, हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून आज आपण एकत्र मध्यस्थी प्रार्थना करणार. तुमच्या बरोबर ज्या लोकांचा संबंध तुटलेला आहे त्या सर्वांच्या बरोबरचा तुमचा संबंध परत एकदा जुळण्यासाठी देवाने जोडलेले संबंध असेल तर ते परत एकदा जुळले जाऊ दे. देवाने तोडलेलं असेल तर लांब लांब जाऊ दे. परम पवित्र संस्काराला वाचन ऐकलेल्या लोकांच्या मध्ये पवित्र आत्मा भरलेला आहे. म्हणून आता तुम्ही ज्या लोकांच्या बरोबर अबोध धरलेला आहे, ज्या लोकांच्या आणि तुमच्या पटत नाही अशा लोकांच्यासाठी देवाजवळ मध्यस्थी प्रार्थना करायची आहे. परत एकदा सृष्टी आपल्याला देवाच्या वचनाचा आठवण करून देणार 12व्या अध्यायातील 14वं वचन. रोमकरास लिहिलेले पत्र 12व्या अध्यायातील 14वं वचन. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वादच द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. शाप देऊ नका. हालेलुया, हालेलुया. त्याबरोबर आपण 9वा वाचन पण ऐकूया. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, प्रीतीमध्ये ढोंग नसावे. वाईटाचा वीट माना, वाईटाचे वीट माना. बऱ्याला चिकटून राहा, बऱ्याला चिकटून राहा. हालेलुया. तुमच्या प्रीती निष्पापी प्रीती असावा. प्रीतीमध्ये ढोंग नसावा. हालेलुया. अंतःकरणापासून आपण प्रेम करूया. प्रभु तुम्हा बरोबर असो. काही लोकांचे डोकं जे भयानक दुखत आहे, डोळ्याच्या वरच्या भागापासून जे दुखणे आहे त्या दुखण्याचा त्रास परमेश्वर अनेकांचा दूर करून देत आहे. लग्नासाठी असलेल्या अडखळ अनेक लोकांचा पवित्र आत्मा दूर करून देत आहे. लघवीच्या संबंधातील त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. मणक्याचा त्रास असलेल्या, कमरेचा त्रास असलेल्या अनेक लोकांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. बेजबाबदार जीवन बंद करून अनेक लोकांना प्रभू सांगत आहे, तू तुझ्या जबाबदारी हळूहळू हाती घे. जरी तुला वाटत आहे माझ्याने होत नाही, माझ्याने जमणार नाही, तरी येशू सांगत आहे तू तुझ्या हाती जबाबदारी घे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.